बापरे, एवढे जोरात भांडणं. तर झालं काय पुढे तुम्हाला सांगते, शेवटपर्यंत तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. त्यानंतर सकाळी सकाळी उठले आणि प्रिशा मात्र प्रिशाच्या पप्पांपाशी झोपलेल्या. तर हे बापले की झोपलेत म्हटलं, तोवर मस्त असं चहा बनवते. गरम गरम चपात्या मस्त तूप लावून चहा बनवून मस्त असं खाल्लं मी. मला ना चहा चपाती खूप जास्त आवडते. मस्त नाश्ता केला. त्यानंतर दुपारचाच व्हिडिओ घेतला मी. मस्त असं रेडी वगैरे झालो, कारण आज आम्हाला जायचं होतं थोडंसं भाजीपाला आणण्यासाठी. प्रिशा मॅडम मला आधीच बाय करायला खूप जास्त रेडी असतात. त्यानंतर ना आज भावाची गाडी घरीच होती, म्हणून त्याच्याच गाडीवर आम्ही तिघंजण गेलो. आणि प्रिशाला कुठं जायचं म्हणलं तर खूप जास्त मजा येते. आता जाता जाता इथं भांडणं चालू होते आणि ते भांडणं बघायला तर मला अजिबात आवडत नाही, तरीसुद्धा मी थोडासा व्हिडिओ काढून घेतला. त्यानंतर आहे ना, संडेला ना हडपसरमध्ये खूप जास्त बाजार भरतो आणि खूप स्वस्तसुद्धा भाजीपाला भेटतं, म्हणून आम्ही गेलेलो होतो. आता जाता जाता आहे ना, थोडंसं भाजीपाला घेऊन थोडंसं काम होतं ते सुद्धा केलं आणि त्यानंतर आम्ही डायरेक्टली घरी आलो. आता घरी आल्यानंतर बघत होते मी काय काय भाजीपाला आणलं आणि त्यामध्ये मला असं वाटलं मी कैरी घेतलेले ते हरवलेले का काय, पण नाही, ते होते पिशवीमध्ये. मला असं वाटलं ते हरवले, रिक्षात वगैरे पडले का काय. त्यानंतर आहे ना, भाजीपाला सर्व मी काढून घेतला आणि नंतर प्रिशाच्या मात्र घरी आल्यावर वेगळेच नाटकं चालू होते आणि ती खूप जास्तच लाडात आलेली होती. त्यानंतर म्हटलं जाऊ द्या, मी लाड नाही करणार तर कोण करणार, म्हणून प्रिशाला माझ्याजवळ घेतला आणि त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाला तयारी केली. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मस्त असं जेवणमध्ये चिकनची भाजी, भाकरी आणि चपातीसुद्धा बनवली आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच व्हिडिओ काढायला घेतला. तर दुसऱ्या दिवशी ना मी डायरेक्ट भाजीपाला निवडायला घेतला, जे की मी घेऊन आले होते. म्हटलं फ्रेश भाजीपाला मस्त निवडून घ्यावं. त्यानंतर कोथिंबीर वगैरे निवडून घेतली आणि सोबत ना मी तांदळाची भाजीसुद्धा आणलेली, जी की मला खूप जास्त आवडते. तीसुद्धा मस्त असं निवडून वगैरे घेतली आणि प्रिशाच्या पप्पांचा टिफिन वगैरे तयार केला. चला, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर करा. सोबतच आपल्या यूट्यूब चॅनलला आणि आपल्या इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. बाय बाय.